जय हिंद. तर आज जो आपला हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे हा आहे नवोदय. तर नवोदय ह्याच्या आधी आपण व्हिडिओमध्ये किंवा ह्याच्या आधी आपण ऐकलंय नवोदय बद्दल वगैरे, पण सगळ्यात महत्त्वाचं नवोदय का जॉईन करावं किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना किंवा मुलींना आपण नवोदयच्या एक्झामसाठी का बसवावं. तर सगळ्यात पहिल्यांदा तर हा CBSE करिक्युलमचा पोर्शन शिकवतो. CBSEचा NCERT बुक्समधून पोर्शन नवोदयमध्ये शिकवला जातो. तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या मुलग्याला मुलीला 6वी ते 12वी ह्यामध्ये CBSE पॅटर्नचं शिक्षण तिथं तुम्हाला रेसिडेंटल बेसिसवर दिला जातो आणि 0 फीजवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्ही आज क्लास 1चे जर ऑफिसर बघत असेल, क्लास 1 ऑफिसर्स किंवा UPSCतून MPSCतून विविध स्पर्धा परीक्षातून जे मोठमोठ्या पोस्टवर आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, त्यांचा जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितला तर अधिकतर पोरं त्यातून किंवा मॅक्सिमम ऑफिसर्स जे आहेत हे नवोदय अशा विद्यालयातून जे आहेत ते शिकून पुढे गेलेले आहेत. तर त्यामागचं कारण काय? कारण तिथं असणारी त्यांचा स्टाफ, त्यांची फॅकल्टी आणि तिथं असणारं त्यांचं जे वातावरण आहे, तर त्या वातावरणात विद्यार्थी हा क्लास 1 ऑफिसरच घडतो किंवा त्या दिशेनंच जातो. हा आहे मेन मुद्दा नवोदय जॉईन करण्यामागचा. आता दुसरी गोष्ट की ह्याचा सिलेबस काय आहे. तर ह्याचा सिलेबस आहे, तुमच्या विद्यार्थ्याला जर तुम्ही 8वीला बसवत असेल तर 8वीपर्यंत 7वी 8वीचं मॅथ्स, केमिस्ट्री, परत सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश, रिझनिंग आणि जर 10वी नंतर 11वीसाठी जर बसवत असाल तर 10th बोर्डचं जेव्हाही तुमचा पोर्शन आहे म्हणजे सायन्स, मॅथ्स, रिझनिंग हे आहे, त्याचा पेपर 100 मार्काचा पेपर असतो, 2.5 तासाचा पेपर असतो आणि टोटल MCQ बेस्ड असतो. आता आपल्याला माहीत आहे की BAला जरी ॲडमिशन टाकायचं झालं तर आपल्याला MHT CET द्यावं लागते. तर ते 12वी नंतर किंवा 12वीत आल्यावर आपण डोळे उघडण्यापेक्षा आत्तापासून आपण कॉम्पिटिटिव्हच्या फील्डमध्ये जावं आणि आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलग्याला, आपल्या मुलगीला आपण नवोदयचा फॉर्म फिल करून घ्यावा. आत्ता नवोदयचे फॉर्म्स चालू आहेत किंवा काही वेळात चालू होतील, तर प्रत्येकाने नवोदयचा फॉर्म जे इलिजिबल आहेत ते भरून घ्यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.